सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन मुंबई जिल्हा बँकेतून होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। तर राज्य सरकार 4849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार असल्याचा देखील मोठा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील तब्बल 963 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। तर 26 जानेवारी रोजी राज्यातल्या सर्व शाळांमध्ये संविधानाचं वाचन होणार आहे। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये वैयक्तिक खातं उघडण्यास तसंच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। राज्य सरकार 4849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार आहे। राज्यातील तब्बल 963 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। आणि 26 जानेवारी रोजी राज्यातल्या सर्व शाळांमध्ये संविधानाचं वाचन होणार। राज्य सरकारकडून संविधानाबाबत जनजागृतीवर भर दिला जातो। दरम्यान या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूयात। मुंबई जिल्हा बँक सामाजिक बांधिलकीतना सरकारच्या योजनांना प्रकल्पांना मदत करते आणि स्वाभाविकपणे आणखी सरकारच्या योजना पुढे नेण्यासाठी प्रकल्प पुढे नेण्यासाठी गतीनं काम कोण करू शकतं तर मुंबई जिल्हा बँक त्यामध्ये अग्रेसर आहे आणि म्हणून शासनाने अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि मुंबई बँकेच्या वाटचालीत आमच्यावर खूप प्रेम आहे विरोधकांचं, परंतु आम्हाला त्याची पर्वा नसते। आमचा ग्राहक, आमचा डिपॉझिटर यांचं हित आम्ही बघत असतो आणि उत्तरोत्तर मुंबई बँक प्रत्येक वर्षी प्रगतीचा टप्पा पार पाडते, म्हणूनच हे यश मिळतंय। त्यामुळे सरकारला मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या बँकेवर विश्वास ठेवला। सरकारच्या विश्वासाला कुठेही मुंबई जिल्हा बँक तडा जाऊ देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।